अंबाजोगाई शहराच्या राजकारणात गेल्या 2.5 दशकांपासून असलेली प्रस्थापित सत्ता अखेर जमीनदोस्त झाली आहे। अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी 22,777 मतांचा डोंगर उभा करत नगराध्यक्षपदावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे। या विजयाने केवळ शहराचे नेतृत्व बदलले नाही तर राजकीय गणितेही पूर्णपणे बदलून टाकली आहेत। या संपूर्ण निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका राहिली ती म्हणजे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते शेख रहीम यांची। 1985 पासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या शेख रहीम यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद नंदकिशोर मुंदडा यांच्या पाठीशी उभी केली। प्रतिष्ठेच्या लढाईत बाजी प्रभाग 1 आणि 2 हे शेख रहीम यांच्या प्रतिष्ठेचे प्रभाग मानले जात होते। या प्रभागांमध्ये विरोधकांनी सर्वस्व पणाला लावले होते, मात्र शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडीने येथे निर्भेळ यश मिळवले। केवळ स्वतःच्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात मुस्लिम समाजाची भूमिका महत्त्वाची राहिली। प्रभाग 1 मधून किरण पांडुरंग भालेकर 1940 मते आणि शमशाद बेगम अयूब कुरेशी 1904 मते विजयी झाले, तर प्रभाग 2 मधून शेख मुस्तकीम 1695 मते आणि मैनाबाई काळे 1831 मते यांनी विजय मिळवला। या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग 10, 11, 12, 13 आणि 14 मधील निकाल। हे प्रभाग मुस्लिम बहुल असून येथे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांना मोठ्या मताधिक्याची लीड अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र उलटे दिसले। या प्रभागांतून मोदींना अपेक्षित मते मिळाली नाहीत, उलट नंदकिशोर मुंदडा यांना मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर कौल दिला। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंदडा शहरातून 4 ते 5 हजार मतांनी पिछाडीवर होते, मात्र यावेळी याच प्रभागांनी मुंदडांना 2497 मतांची विजयी आघाडी मिळवून दिली। नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून अक्षय मुंदडा यांचे नाव आघाडीवर आहे। त्यांनी या निवडणुकीत प्रचाराची एक वेगळीच दिशा ठरवली होती। कोणत्याही मोठ्या जाहीर सभा किंवा बाहेरच्या नेत्यांच्या फौजेला न बोलावता अक्षय मुंदडा यांनी शहराच्या गल्लोगल्लीत कॉर्नर बैठका घेतल्या। या छोट्या बैठकांमध्ये अक्षय मुंदडा यांनी विरोधकांच्या 25 वर्षांच्या कारभाराचे वाभाडे काढले। त्यांचे आक्रमक भाषण आणि थेट संवाद यामुळे तरुण मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली। प्रभाग 1 मध्ये झालेला संकेत मोदी, राजकिशोर मोदींचे पुत्र यांचा पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे। येथे किरण भालेकर यांनी मिळवलेला विजय हा थेट प्रस्थापित सत्तेला दिलेला धक्का आहे। संपूर्ण शहराचे लक्ष या लढतीकडे होते आणि शेख रहीम यांच्या समर्थनामुळे भालेकर यांनी येथे बाजी मारली। शेख रहीम यांच्यासोबतच नूर पटेल यांनी पडद्यामागून हालचाली करत विजयाची अचूक रणनीती आखली। मुस्लिम समाजाला परिवर्तनासाठी प्रवृत्त करण्यात आणि बूथ पातळीवर नियोजन करण्यात नूर पटेल यांची भूमिका चाणक्यासारखी ठरली। थोडक्यात निष्कर्ष, अंबाजोगाईचा हा निकाल म्हणजे केवळ सत्तेचे हस्तांतरण नाही, तर ते शेख रहीम यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि अक्षय मुंदडा यांनी मांडलेल्या नव्या विकासाच्या अजेंड्याचा विजय आहे। 11 नगरसेवकांसह नंदकिशोर मुंदडा आता अंबाजोगाईच्या विकासाची नवी गाथा कशी लिहितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अंबाजोगाई बोले बदल आज रहीम भाई नावाना बचगा। रहीम भाई जनता सोबत, रहीम भाई विश्वास सोबत, रहीम भाई जनता सोबत, रहीम भाई विश्वास सोबत। ज्येष्ठ लढवय्या झुकत नाही, सत्याचा आवाज दबत नाही। काकाजी सोबत संघर्ष साथ, नूर पटेल विश्वासाची बात।